जय भीम नम बुद्धाय जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे। माझा हा व्हिडिओ सगळ्या भीमसैनिक पर्यंत पोहोचला असेल तर दादा एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मातंग समाज आणि माझ्या बौद्ध बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा। महाराष्ट्रामध्ये जाती व्यवस्थेची लाट पसरलेली आहे, महामारी लागलेली आहे आणि आपण एकमेकाला ट्रोल करून राहिलो। तो तुमच्या जातीवर ट्रोल करून राहिला, मी तुमच्या जातीवर ट्रोल करून राहिलो। तो तुमच्या बाबासाहेब आंबेडकरवर टीका करून राहिला, तो अण्णाभाऊ साठेवर टीका करून राहिले। तर हे ज्याने झगडे लावले अगोदर त्याला तुडवा, हे माझं मत आहे। झगडे लावणारे कोण? मातंग समाजातील काही पिल्ले आहे, आरक्षेचे भडवे आहे, आरक्षेचे कुत्ते आहे, 5-6 जण। ते नेते काय करून राहिले? मांग आणि महारामध्ये झगडे लावून राहिले। आणि हे झगडे कुठपर्यंत लागणार ते सांगा मला। आता तुम्ही आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला मारलं, काय भेटलं तुम्हाला? तुम्ही दंगली घडवण्याचा कार्यक्रम चालू केला, स्टार्टिंग केली चालू मातंग समाजातल्या काही हरामखोर रजिस्ट्रार लोकांनी। आता विचार करा तुम्ही या गोष्टीचा। आता हर ठिकाणी दंगे होणार, का होणार? आणि याले कारणीभूत कोण आहे? मातंग समाजातले काही ते हरामखोर रजिस्ट्रार। 4 ते 5 जण सापडले म्हणते ते, अजून बाकीचे सापळाचे आहे, ते लवकरात लवकर सापडणार आणि त्यांनाही सजा मिळणार। पण गोष्ट हे मला हे समजत नाही की लोक जातीवाद का करून राहिले। माझं मत एकच आहे, आपण म्हणताना आपल्याला म्हणताना की हा बौद्ध समाज हा आपला मोठा भाऊ आहे, पण मी म्हणतो बौद्ध समाज हा लहान भाऊ आहे, मातंग समाज हा मोठा भाऊ आहे। कारण मातंग समाज हा मोठा भाऊ याच्यासाठी आहे कारण तो त्याच्या घरी सवर्ण लोक, ब्राह्मण लोक उष्टपट्टे, कारण त्याचा तो काय नाव त्याचं, लवजी सेनेचा तो अध्यक्ष, काय नाव त्याचं, दाळेल, तो म्हणे ना पाटलांना मांगाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटील घराच्या बाहेर निघत नव्हता। तर मग हेच उदाहरण सांगतो ना मी, जो बौद्ध समाज हा लहान भाऊ आहे आणि मातंग समाज हा मोठा भाऊ आहे माझ्या विचारांना। कारण माझ्या मातंग समाजाला कधीही अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही, दलित बनला नाही, त्याला कुठलाही वाईट प्रसंग त्याला मिळाला नाही। का नाही मिळाला? कारण जेव्हा पाटीलच मांगाचा चेहरा पाहत होता, आणि मलाही सांगा काहीतरी लोकांनी मला कमेंट अशा केला की मांग जात ही बामणाची पोट जात आहे। मग विचार करा, म्हणजे मातंग समाज हा पहिल्यापासूनच चांगल्या पद्धतीने राहिलेला समाज आहे, मागासलेला नाही, बरोबर नाही काय? म्हणून मी सांगतो की मातंग समाज हा आपला मोठा भाऊ आहे आणि बौद्ध समाज हा लहान भाऊ आहे। कारण कसं आहे, आपल्याला हेच सांगायचा हेतू हाच आहे माझा। कारण तुम्ही किती तुम्हाला वर्णव्यवस्थेत तुम्ही अटकलेले नाही आहात, तुम्ही कोणाही सामाजिक दृष्टिकोनातून म्हणा, अन्यायाच्या याच्यातून आणि शोषितातून तुम्ही अटकलेले लोक नाही आहात, मागासलेले नाही आहात, हे माझं मत आहे। मातंग समाज का? कारण त्याला चांगल्या पद्धतीची वागणूक मिळालेली आहे, त्याच्या गांडीला फळा आणि गळ्यात मळकण होतं, हे मला असं वाटत आहे। कारण कितीतरी लोक मला कमेंट करून सांगतात की आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। मातंग समाजातील लोकांनी मला कमेंट केलेले आहे, म्हणून सांगून राहिलो मी, आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। ब्राह्मण लोक आमच्या घरी जेवण करतात, बामणाचे आम्ही जवाई पण आहे, बामणाच्या मुली आमच्या घरात पण आहे, आणि अशा पद्धतीचे वक्तव्य कमेंट मला आलेले आहे। त्या कारणामुळे मी सांगून राहिलो तुम्हाला। कारण ब्राह्मणाच्या पोट जातीचे आहेत, तर यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का? माझं मत हे आहे, मातंग समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे का? नाही आहे। कारण ते पहिल्यापासूनच हे मागासलेले नाही आहे, आणि आरक्षण कोणाला आहे? बाबासाहेब आंबेडकर मागासलेल्या लोकांना दिलेलं आहे। जे शोषित पीडित वंचित समाज आहे, त्याला माणूस बनण्याचा अधिकार नव्हता, त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं ना। अशा दिला का की त्याला कुठलीच त्या प्रथेमध्ये अडकलेला नाही आहे, सामाजिक दृष्टीमधून अडकलेला नाही आहे, न्यायव्यवस्थेतून अडकलेला नाही आहे, आणि त्याला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे हक्क मागण्यासाठी त्याला धडपड करायची लागलेली नाही आहे। तो कुठल्याही आर्थिक परिस्थितीतून म्हणा, या सामाजिकमधून, या मागासलेल्या याच्यातून काहीही त्याला म्हटलं सगळ्या गोष्टी त्याला मिळालेल्या आहे, त्याला कुठल्याही गोष्टी त्याच्यावर लादलेल्या नव्हत्या। अशा लोकांना बाबासाहेबांना आरक्षण दिलं नाही, तर मग कशावरून म्हणाल तुम्ही की मातंग समाज हा मागासलेला आहे म्हणून? बरोबर नाही काय? कारण स्वतःहून सांगतात ते की मागाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटलानं त्याचा दिवस साजरा जात नव्हता। बामणाच्या घरी किंवा पाटलाच्या घरी जेवण राहायचं किंवा मुलीचं लग्न राहायचं तर
जोपर्यंत तोरण मांग बांधत नाही तोपर्यंत तिचं अशुभ मानायचं आणि पाटलाच्या किंवा बामणाच्या घरी मागाची पंगत बसली पाहिजे पहिली, तेव्हाच ते अशुभ मानायचं. मग विचार करा, एवढ्या गोष्टी ह्या प्रकट पद्धतीनं सांगून राहिले ते, तर विचार कराजोगती गोष्ट आहे की यांना खरंच आरक्षणाची गरज नाही मला असं वाटते. कारण आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर मागासलेल्या लोकांना दिलेलं आहे. आणि राहिलं ह्या जातीवाद, झगडे करू नका, जातीवाद करू नका, रक्ताचे पुरं वाहू नका, हे माझं मत आहे. सगळ्या मातांग भगिनींना, मातांग भावांना, माझ्या बौद्ध बांधवांना सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे. कारण कसं आहे, जातीवादीची तीव्र लाट आपल्या महाराष्ट्रात पसरलेली आहे. हे कधी खतम होणार मला माहीत नाही. पण काही मातंग समाजातील नेते म्हणून राहिले की 1 ऑगस्टला वर्गीकरण होणार. वर्गीकरणही झालं तर काय होणार ते सांगा मला. का डायरेक्ट तुम्ही कलेक्टर होणार का ते सांगा. कलेक्टर होणार का तुम्ही? होणार का? शाळेत जावं लागेल ना. पण मलाही सांगा, शाळेत जाण्यासाठी कोण्या शाळेत जाणार? खाजगी शाळेत जाणार की जिल्हा परिषद शाळेत जाणार? हे पण ठरवणं गरजेचं आहे ना, बरोबर नाही काय? ठरवणं गरजेचं नाही काय? शाळेत जाण्यासाठी आपल्याला कोण्या शाळेत जावं आपण? खाजगी शाळेत जावं का जिल्हा परिषद शाळेत जावं? कारण देवेंद्र फडणवीस तर जिल्हा परिषद शाळा बंद केल्या, मग झाला खाजगी शाळेत. आणि खाजगी शाळेत आपल्यापाशी जाण्यासाठी एवढी अवकात नाही की आपली खिशा आपला फाटलेला आहे. तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. तर माझं मत एकच आहे, अगोदर देवेंद्र फडणवीसला म्हणा की जिल्हा परिषद शाळा ओपन कर की आम्ही शाळेत जाऊ. कारण गोरगरिबाची शाळा जिल्हा परिषदची आहे, खाजगी नाही. कारण खाजगी शाळेमध्ये तुम्हाला माहीत आहे सगळा धंदे लावून ठेवलेले आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी म्हणा, मजूर वर्ग हा जाऊ शकत नाही. आणि वर्गीकरण होणार की नाही, झालंही तर कसं होणार हे आपल्याला माहीत नाही. पण गोष्ट हे काय की जातीवाद करू नका, झगडे करू नका, कोणाही महामानवाला शिवी देऊ नका. कारण भरपूर मातंग समाजातील लोक आहे की हे वाईट सुलट बोलतात, त्यांना भान राहत नाही बोलण्याचा, हे माझं मत आहे. कारण तुम्ही भान ठेवून बोलत असाल तर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होणार, शांततेनं होणार. तुम्ही भान ठेवून नसन बोला तर लाता खाजी पायी आणणार, झगडे करणार. आता बघा त्या हरामखोरांनी त्या राजू थाटेला मारलं, काय गरज होती मारण्याची? काय गरज होती काय मारायची? मारलं ना, मग झगडे पैदा केले, झगडे लागले. आता काय लागणार? आता अशामुळं का होणार? झगडे होणार. आणि झगड्यामुळं का होणार आहे, याच्यामध्ये शांतता पसरणार नाही, ताणतणाव निर्माण होणार. आणि काय मेसेज जाणार जगाला? महाराष्ट्रात काय दाखवणार का तुम्ही की आम्ही बलशाली आहोत, आम्ही पैलवान आहोत? 12-13 लोकांना मिळून एका जणाला मारणं म्हणजे का बलशाली होते का? त्याला सुवर म्हटल्या जाते, खूप काही म्हटल्या जाते, नाबर्द म्हटल्या जाते. एका माणसाला पकडून तुम्ही त्याला चोरून बोलावून, त्याला चोरून कशाला तुम्ही फोन लावता त्याला आणि म्हणता दादा या तुम्ही, आम्ही तुमची वाट बघून राहिलो, जेवणाचं ठेवलं आहे तुमच्यासाठी, असं नका करू, या तुम्ही. आणि तो येऊन राहिला आणि जय भीम बोलून बोलावून राहिले असेल तुम्ही त्याला, तर आणि त्याला मारून तुम्ही म्हणत असाल जय श्रीराम बोल, जय लहूजी बोल, जय अण्णाभाऊ साठे बोल. हे काय नेमकं काय ठेवलं काही समजून राहिलं नाही मला. काय सांगण्याचा प्रयत्न हाच आहे की तुम्ही स्वतःला काय एवढे काय समजता का? तोफका समजतात का? अशामुळं काय होणार आहे, जातीवाद निर्माण होणार. आणि याले जिम्मेदार हे हरामखोर जे रजिस्ट्रार आहे ना ते राहणार आहे. 4 जण सापडले म्हणते, अजून सापडायचे आहे. पण खोटं नाही सांगत, त्यातला जो आठवले आहे ना त्याला मलाही तुळवाचा आहे. कारण लय शायना बोलतो तो पोट्टा. कारण बोलण्याच्या याच्यात लय शायना आहे तो. बाबासाहेबाच्या नावावर खाऊन राहिला, जगून राहिला. असे किती रजिस्ट्रार आहे मातंग समाजाचे, बाबासाहेबाच्या नावावर खाऊन राहिले आणि जगून राहिले. कोणी तर कुत्रं पुसत नाही येईले, पण बाबासाहेबाच्या नावावर खाऊन राहिले, जगून राहिले. त्याच्यापेक्षा ते आदिवासी एसटी बरे बिचारे, बाबासाहेबाची विचारसरणीनं चालतात ते लोक. कुठला झगडा दिसत नाही, काही नाही. मला तर ते आदिवासी लोकच पटले बिचारे, कायच्यात काही राहत नाही बिचारे. काय वाटते नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.